नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवर्तक पाठक विधत लीगल मंचाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कोरोनाचा कोविड-19चा प्रादुर्भाव हा साधारण फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई पुणे सारख्या महानगरांमध्ये जाणवायला लागला आणि त्याचा साधारण प्रादुर्भाव हा संपूर्ण देशभरामध्ये हळूहळू वाढत गेला आणि त्याचीच परिणिती ही लॉकडाऊनमध्ये झाली. अर्थात लॉकडाऊन असल्या कारणाने लॉकडाऊन झाल्यामुळे याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम हा अनेक व्यावसायिकांवरती झाला, अनेक व्यवस्थांवरती झाला. अर्थात त्याला वकिली काही एक्सेप्शन असू शकत नाही आणि स्वाभाविकच वकिलीवरती, वकिली व्यवसाय करणाऱ्यांवरती आणि एकंदरीतच संपूर्ण न्याय व्यवस्थेवरती या सगळ्या कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात हा परिणाम झाला, या परिणाम झाला म्हणजे नेमकं काय झालं तर तुमचं आमचं जे काही रोजचं जगणं होतं, रोज जे कोर्टात जाऊन काम करणं होतं, हे सगळं ठप्प झालं. आणि हे ठप्प झाल्यामुळे ज्यांचा चरितार्थ हा केवळ आणि केवळ वकिली व्यवसायावरती अवलंबून आहे, त्यांच्या पुढे असंख्य प्रश्न हे आज निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर नेमके आजच्या या परिस्थितीमुळे उद्भवलेले प्रश्न, चॅलेंजेस नेमके काय आहेत याचा विचार करण्याचा, याचा उहापोह करण्याचा प्रयत्न हा आम्ही विधत लीगल मंचाच्या माध्यमातून करत आहोत. आजच्या या उपक्रमामध्ये, कार्यक्रमामध्ये आपण फक्त चॅलेंजेस काय आहेत, प्रश्न काय आहेत याचा विचार करणार आहोत आणि हा विचार मांडणार आहेत विविध स्तरावरती प्रॅक्टिस करणारे महाराष्ट्रातले 5 वकील. सर्वप्रथम असणार आहेत डॉक्टर उदय वारुंजीकर. डॉक्टर वारुंजीकरांना आपण सगळेजण ओळखतातच, त्यांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज नाही. कारण डॉक्टर उदय वारुंजीकर हे आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य आहेत. त्यानंतर दुसरे वक्ते आहेत ॲडव्होकेट आशिषजी चव्हाण. ॲडव्होकेट आशिष चव्हाण हे गेले 20 वर्षाहून अधिक काळ मुंबई उच्च न्यायालय तसेच सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट येथे फौजदारी खटले चालवण्याचं प्रामुख्याने काम ते बघत असतात. त्यानंतर तिसरे वक्ते आहेत ॲडव्होकेट राजेश्वर पांचाळ. राजेश्वर पांचाळ देखील मुंबई उच्च न्यायालय तसेच मुंबईतल्या विविध ट्रिब्युनल्समध्ये, वेगवेगळ्या कोर्टांमध्ये जाऊन वकिली करतात आणि त्यांचा देखील संपूर्ण चरितार्थ हा केवळ आणि केवळ हा वकिली व्यवसायावरती अवलंबून आहे. यानंतर चौथे वक्ते आहेत ॲडव्होकेट स्वरूप कुडबुले. ॲडव्होकेट स्वरूप कुडबुले पुणे जिल्हा न्यायालय येथे वकिली करत असून ते अनेक कॉर्पोरेट साईडला देखील त्यांचा मोठ्या प्रमाणावरती प्रॅक्टिस आहे आणि त्यांच्याकडनं नेमके त्याचे काय परिणाम झालेत हे आपण कॉर्पोरेट प्रॅक्टिसवर देखील काय परिणाम झालेत हे आपण ॲडव्होकेट स्वरूप कुडबुलेंकडून समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर 5वे वक्ते आहेत ॲडव्होकेट अभय अंतुरकर, जे माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे वकिली करतात. मी आपला फार वेळ घेत नाही आणि डॉक्टर उदय वारुंजीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. वारुंजीकर सर. खरं सांगायचं तर आपल्या वकिली व्यवसायासमोरचे काय काय अडचणी आहेत हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या विषयाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यासपीठांवरती आपण केव्हा ना केव्हा तरी चर्चा केलेली आहे. पण ज्यावेळेस आपण विधत लीगलच्या व्यासपीठावरती येतो त्यावेळेस साहजिकच या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा चष्मा मिळतो आणि मग तो जो चष्मा लावल्यानंतर आपल्याला अतिशय सुस्पष्ट चित्र दिसायला लागतं की आपल्या समोर काय अडचणी आहेत, काय एकूण आपली अवस्था आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपण हा कार्यक्रम केलात, आपल्या सगळ्यांचं कौतुक. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज घडीला संपूर्ण देशभरामध्ये एवढ्या लाखो वकिलांची गरज आहे का असं मला खूप वेळा वाटतं. आज जर आपण बघितलं तर साधारणतः एक 18-19 लाख अशी सुमारे एवढी वकिलांची संख्या आहे जी देशभरामध्ये आहे. परंतु प्रकरणांची जर संख्या बघितली तर
मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे bombay.highcourt.nic.in त्या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड नावाचा एक ऑप्शन बघायला मिळतो. रोज संध्याकाळी देशभरामध्ये किती खटले दाखल झालेले आहेत याची सगळी आकडेवारी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सुमारे 3 कोटी आणि 40 लाख अशा प्रकारचे एवढे असणारी ही सगळी प्रकरणं आहेत असं अख्ख्या देशातली. पण वकिलांची संख्या जवळजवळ 20 लाख इतकी आहे. मग हे जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर योग्य आहे का? एवढ्या वकिलांची गरज आहे का? याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सुमारे 1,75,000 किंवा 1,77,000 आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड असणारे वकील आहेत. पण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वकिलांची संख्या जर बघितली आणि महाराष्ट्रातली जर प्रकरणं बघितली तर मग सगळ्यांना पुरेसं अशा प्रकारचं काम दिसतंय का? ही एक मोठी संख्या लक्षात येते. ही एक मोठी समस्या लक्षात येते. जी काही लॉ कॉलेजेस आहेत त्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा जास्त ज्या लॉ कॉलेजेस आज घडीला आहेत. देशभरातला विचार केला तर जवळजवळ 1200-1300 लॉ कॉलेजेस अख्ख्या देशभरामध्ये मिळून आहेत. हे सगळं बघितल्यानंतर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारची एवढ्या मोठ्या लॉ कॉलेजेसची आपल्याकडे खरंच गरज आहे का? आणि त्या लॉ कॉलेजेसमध्ये जे काही आपल्याला जे शिकवलं जात आहे तिथं जे काही ज्ञान मिळतंय त्या बाबतीमध्ये खरं पाहता खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा करण्याची तिथं आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही मधला जो काही फरक आहे तो फरक आपल्याला आजही जाणवतो. त्याच्यामुळे त्या विषयावरती खरं पाहता एखादा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम सुद्धा करणं शक्य आहे. आत्ताच्या या सगळ्या सुमारे 100पेक्षा जास्त जी विधी महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत त्या विधी महाविद्यालयामधले जे काही आपले टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांच्या गुणवत्तेबाबतचा देखील प्रश्न आहे की जो प्रश्न आजही आपण सोडवू शकलेलो नाही कारण नेट आणि सेट वाले तिथं शिक्षकांची संख्या ही अत्यंत कमी आहे. कितीतरी विधी महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ स्टाफ नाहीये. मग या सगळ्या गोष्टीमधून होणारा जो काही वकिलांच्या संख्येचा जो काही स्फोट आहे तो बघितल्यानंतर त्या ज्युनियर वकिलाला आपल्याला सिनियर मिळतील का नाही अशी सुद्धा त्याला भीती वाटते. म्हणजे मग साध्या सोप्या गोष्टी जर बघितल्या तर अक्षरशः मुंबईसारखं जर महानगर जर म्हटलं तर त्या महानगरामध्ये सुमारे 30,000 पेक्षा जास्त वकील आहेत. जर आपण MMRDA रिजन जर म्हटला की ज्याच्यामध्ये आपण वसईचा भाग आपण गृहीत धरू शकतो, ठाण्याचा भाग गृहीत धरू शकतो, कल्याण उल्हासनगरचा भाग गृहीत धरू शकतो आणि पनवेल नवी मुंबई आणि पेण असा जर का आपण भाग जर का गृहीत धरला तर या सगळ्या भागामध्ये मिळून आल्यानंतर 20,000 म्हणजे असे सुमारे अजून 20,000 असे 50,000 वकील या MMRDA मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या 50,000 वकिलांना दिवसभर बिझी राहण्या इतपत किंवा त्यांचा उदरनिर्वाह होईल एवढ्या प्रकारचं काम आपल्याकडे बघायला मिळतं का? मग जर तसं नसेल तर मग आपल्याला आपल्या समोरची सगळ्यात महत्वाची अडचण हीच आहे की आपल्याकडे डिग्री मिळालेली असली तर त्या डिग्रीच्या माध्यमातून आपल्याकडे सनद जरी मिळालेली असली तर त्या सनदच्या माध्यमातून सन्मानजनक आयुष्य जगण्याकरता जी काही काम मिळायला पाहिजे आणि कामातून जो पैसा मिळायला पाहिजे तो आता तरी उभं राहण्याची शक्यता दिसत नाहीये. पण चांगला सिनियर मिळत नाही, चांगली प्रकरणं नाही, चांगल्या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रकारचा आपल्याला आपली गुणवत्ता दाखवायला संधी मिळत नाही. इथपासून खूप मोठ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात की त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्या. प्रत्येक न्यायालयामध्ये बसायला जी काही वकिलांची जी खोली होती ज्याला आपण बाररूम देखील आपण म्हणतो त्या बाररूम मध्ये देखील वकिलांची संख्या अफाट आणि अचाट वेगानं वाढलेली असल्यामुळं त्या ठिकाणी शक्य होत नाही सगळ्यांना बसणं. लायब्ररी ज्या काही होत्या त्या लायब्ररी मधली पुस्तकही अत्यंत आउटडेटेड झालेली आहेत. त्या कित्येक ठिकाणी आता टॉयलेटची देखील व्यवस्था योग्य पद्धतीने नाहीये. उच्च न्यायालयासारख्या ठिकाणी जर आपण विचार केला तर डबा खाण्याची व्यवस्था देखील आज त्या ठिकाणी आपल्याकडे आपण सगळ्या वकिलांना नीट देऊ शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या समस्यांच्या बरोबरीनं साधा सोपा प्रश्न निर्माण होतो तो असा की ही सगळी जी काही प्रकरणं चाललेली आहेत या प्रकरणांमधून आमच्या वकिलाला सन्मानजनक आयुष्य जगण्याजोगी संधी मिळते. एका बाजूला आमचे वकील बांधव हे संपावरती जाऊ शकत नाहीत अशा प्रकारचा
माननीय सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे. त्या निकालपत्राच्या आधारावरती वकिलांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे दाद फिर्याद मागायची या संदर्भातली आपल्याला मार्गदर्शक सूचना बघायला मिळतात. त्याप्रमाणे जर कामकाज करायचं म्हटलं तर प्रत्यक्ष हे शक्य होत नाही. ही देखील आजची परिस्थिती आहे. त्यामुळे वकिलांना एका बाजूला तुम्ही म्हणता की त्यांनी संपावरती जायचं नाही, ते या सगळ्या न्याय व्यवस्थेचे एक अविभाज्य घटक आहेत. पण सन्मानजनक आयुष्य जगण्याची संधी आत्ताच्या घडीला या वकिलांना मिळतीये का, हा त्याच्यामधला महत्वाचा प्रश्न. आणि मग उत्तर लक्षात येतं की आत्ताच्या घडीला तसं होत नाहीये. आदरणीय न्यायाधीश महाराज हे वकील बनण्याच्या पूर्वी आपल्यासारखेच सामान्य माणसं असतात. ते वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर वकील बनतात. वकिलीच्या नंतर मग ते न्यायाधीश बनतात. पण न्यायाधीश बनल्यानंतर हे सगळे आपले जे आदरणीय न्यायाधीश महाराज आहेत, या न्यायाधीश महाराजांच्या करताच्या ट्रेनिंगची व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. पण आमच्या वकिलांच्या ट्रेनिंगचा विचार का नाही होत? आज घडीला आजही या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये कोरोना कोविडच्या परिस्थितीमध्ये अनेक वकिलांना या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान कसं वापरायचंय माहिती नाहीये. मग त्याचं ट्रेनिंग नको का द्यायला? त्याचं ट्रेनिंग या जो आमच्या कार्यालयामध्ये काम करणारा जो कारकून आहे त्याला देखील ट्रेन नको का करायला? कितीतरी आमच्या समोरच्या समस्या आहेत. आणि मग असं बघताना लक्षात येतं की आज सुमारे 20 लाखापर्यंतची जर आपल्याकडची संख्या असेल वकिलांची, तर अशा प्रकारची एवढी मोठी संख्या जर वकिलांची असेल तर आपल्याला संघटित होऊन अजून खूप काही करणं शक्य होऊ शकलं असतं. पण आजही वकिलांना तुम्ही पैसे कमवत असता म्हणून प्रोफेशनल टॅक्स हा जो काही आहे तो प्रोफेशनल टॅक्स भरण्याकरता वकिलांना नोटिसा येतात. वास्तविक पाहता प्रोफेशनल टॅक्सचा 1975 सालामध्ये कायदा आला. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की 1972, 73, 74 अशा 3 वर्षी भरभरून दुष्काळ होता. त्या दुष्काळाच्या निमित्तानं जी रोजगार हमी योजना जी निर्माण केलेली होती, त्या योजनेसाठी पैसा निर्माण होण्यासाठी म्हणून प्रोफेशनल टॅक्स निर्माण केलेला होता. तो प्रोफेशनल टॅक्स वार्षिक 2,500 रुपये प्रत्येक वकिलाला भरावा लागतो. परंतु ज्यावेळेस आता मनरेगा सारखा नवीन कायदा आला, त्यावेळेस साहजिकच रोजगार हमी योजना ही आता रूपांतरित झाली नवीन कायद्यामध्ये. मग आता या सगळ्या जो काही निधी निर्माण करायचा होता त्या निधीची गरज नाहीये, कारण आता केंद्र सरकारकडून मनरेगाच्या मार्फत येणारे फंडिंग डायरेक्ट मिळत आहे. मग हा जो काही प्रोफेशनल टॅक्सचा जो कायदा आहे त्यातून वकिलांना वगळलं पाहिजे. आज घडीला कितीतरी गोष्टी आपल्या लक्षात येतात की वकिलांना एक स्वतंत्र दर्जा हा देण्याची खरंच गरज आहे. आपण जर वैद्यकीय व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर वैद्यकीय व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचं देखील निकालपत्र मिळतं की वकिलांसाठी डॉक्टरांच्या विरोधामध्ये खटला दाखल करण्यापूर्वी FIR रजिस्टर करण्यापूर्वी काय कार्यपद्धती अवलंबावी. तसं वकिलांच्या बाबतीमध्ये होतं का? नाही. उलट पक्षी आज माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, दर महिन्याला किमान एका तरी वकिलाचं कुठलं ना कुठलं तरी अटकपूर्व जामीन किंवा जामिनाचं प्रकरण हे फौजदारी बाजूला उच्च न्यायालयामध्ये चालवायची वेळ येते. दर आठवड्याला कुठं ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये वकिलांच्या विरुद्ध कुठला ना कुठला तरी खटला हा रजिस्टर झालेला दिसतो. त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रकरण जरा जास्त असतात. त्यामुळं वकिलांच्या विरुद्ध आरोप करण्याचं प्रमाण वाढतंय, वकिलांना आरोपी बनवण्याचं प्रमाण वाढतंय, वकिलांना प्रतिवादी बनवण्याचं प्रमाण वाढतंय. या सगळ्या संदर्भामध्ये जसं डॉक्टरांना एक संरक्षक सूचना मार्गदर्शक सूचना ज्या काही सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आहेत की डॉक्टरांना आरोपी करण्याच्या पूर्वी खालील गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे, तसं वकिलांच्या बाबतीमध्ये का नाही होत आहे? वकिलांना संरक्षण का नाहीये? डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या किंवा इस्पितळामध्ये येऊन त्या ठिकाणी दंगा करणारे जी कोणी पेशंट आणि त्याचे नातेवाईक असतात यांच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये तरतूद होते. त्यांनी जर का अशा प्रकारचं कृत्य केलं तर तो गुन्हा धरला जातो. पण वकिलांच्या ऑफिसमध्ये येऊन कितीतरी वेळा दंगा करणारे जे काही आमचे पक्षकार असतात त्या पक्षकारांच्या बाबतीमध्ये आपण का नाही काय केलं? तिथं का नाही संरक्षण आहे? एका बाजूला वकील हा अविभाज्य घटक आहे असं म्हटल्यानंतर दुर्दैवानं वकिलांच्या संरक्षणाचा विषय आल्यानंतर मग मात्र
की तिथं समस्या दिसायला लागतात. वकिलांच्या वेलफेअरसाठी अनेक राज्यांनी वेगवेगळे कायदे केले, पण महाराष्ट्रातला जो काही आपला 1986 सालातला जो काही वकिलांच्या वेलफेअरच्या संदर्भातला कायदा आहे, त्या बाबतीमध्ये तर सगळं अवघडच आहे. माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांच्या अध्यक्षतेखालती काम करणारा हे जे काही वेलफेअरच्या संदर्भातला कायदा आहे, त्यांच्याकडं आज घडीला पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे ती योजना अंमलबजावणी होऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. मग अनेक राज्यांमध्ये ज्या काही पेन्शनच्या योजना किंवा स्टायपेंडच्या योजना दिल्या जातात, त्या महाराष्ट्रामध्ये का नाही लागू होऊ शकत? असा प्रश्न आमचे अनेक भाबडे वकील बांधव विचारत असतात, भगिनी विचारत असतात. त्यांना सांगावं लागतं की सरकारचं जोपर्यंत बॅकिंग असत नाही तोपर्यंत कायदा बनवू शकणार नाही. आणि सरकार मात्र अशा प्रकारचं बॅकिंग आता करायची अजिबात कुठेही विचार करताना दिसत नाहीये. मध्यंतरी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे एक शिष्टमंडळ हे पंजाब आणि हरियाणाचं जे काही वकील भवन आहे ते बघण्यासाठी गेलो होतो. एका कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी गेलो होतो. मला देखील संधी मिळालेली होती. एक अतिशय सुसज्ज चांगल्या प्रकारचं असं प्रकारचं ऑफिस हे पंजाब आणि हरियाणाचं चंदीगड मधलं जे उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या जवळच एक चांगलं वकील भवन त्या ठिकाणी उभं केलेलं बघायला मिळालं. तिथे एक छानपैकी ऑडिटोरियम आहे. त्या ऑडिटोरियम मध्ये वकिलांचे नित्यनेमानं कार्यक्रम चालतात. रेकॉर्ड रूम्स आहेत. चांगल्यापैकी व्यवस्था आहे. चांगलं कॅन्टीन आहे. हे सगळं जर पंजाब आणि हरियाणा सारख्या ठिकाणी असणारी जी कंपॅरेटिव्हली छोटी राज्य आहेत त्यांच्याकरता जर अशी व्यवस्था होऊ शकत असेल तर महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? आमचे ग्रामीण भागातून येणारे अनेक वकील बांधव आहेत की ज्यांना मंत्रालयामध्ये काम असतं की ज्या मंत्रालयातल्या कामाच्या निमित्तानं ते मुंबईमध्ये येत असतात. त्यांच्याकरता बार कौन्सिलने वारंवार फॉलोअप करून सुद्धा आजही आपल्याला जमीन अलॉट होऊ शकली नाही. कारण सरकारकडे अशा प्रकारची जमीन अलॉट करण्यासाठीची योजना नाही आणि आत्ताच्या घडीला कुठल्याही प्रकारचं नवीन कुठलं असं जमीन अलॉट करण्याचं, प्लॉट देण्याचं किंवा स्वतंत्र वकील भवन उभं करण्याचं मनोदय हा आपल्या राज्य सरकारचा नाहीये. तेव्हा सरकारकडून आपल्याला पुरेसं संरक्षण नाही. लेजिस्लेटर्स त्यांच्याकडून नाही. न्यायाधीश महाराजांकडून आपल्या सगळ्या वकील वर्गावरती विविध निकालपत्राच्या माध्यमातून जी काही बंधनं घातली गेलेली आहेत तो तर अजून एक वेगळा भाग आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांना आता उत्तरं शोधायची. मला माहिती आहे मी जे काय मनोगत मांडलं हे संपूर्ण नाहीये. मला हे पण सांगण्यात आलेलं आहे की माझ्या बरोबरीनं अन्य काही अजून वक्ते अशाच प्रकारच्या समस्या मांडणार आहेत. त्या सगळ्या समस्यांची आपल्याला उत्तरं शोधायची. विदत लिगलच्या या व्यासपीठावरती आल्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं एक वेगळ्या चष्म्यानं आपल्याला या सगळ्या समस्यांकडे बघायचं असतं. त्यामुळं मला खात्री आहे की आपण या समस्यांच्या उत्तरासाठी या समस्यांचं समाधान करण्यासाठी काय असू शकेल रस्ता हा देखील शोधायचा एक भाग आहे आणि या शोध कार्याला आपण नक्की सामील व्हाल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. खरं तर खूप आव्हानं, चॅलेंजेस आता सध्या वकील वर्गापुढे आहेत. पण मी प्रामुख्याने जे आपले ट्रायल कोर्ट्स आहेत, जे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट्स आहेत, सेशन्स कोर्ट्स आहेत, इतर फॅमिली कोर्ट्स आहेत, ट्रायब्युनल्स आहेत, याविषयी थोडंसं बोलतो. कारण हायकोर्टातले जे वेगवेगळे आपले वकील मंडळी आहेत, मित्र आहेत, त्यांनी हे विषय वारंवार मांडलेले आहेत हायकोर्टाच्या संदर्भातले. पण फारसे ट्रायल कोर्टाच्या संदर्भातला हा विषय तसा काही फार पुढे आलेला नाही आणि ते पेक्युलियर चॅलेंजेस आहेत. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे वकिलांसमोरचे चॅलेंजेस आहेत. उदाहरणार्थ असं आहे की जर आपण पाहिलं तर फौजदारी विषय घेतला म्हणजे क्रिमिनल ट्रायल्स जर आपण पाहिल्या किंवा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स जर पाहिलं तर साधारणपणे 60% स्टॅटिस्टिकली ही कुठल्याही पेंडन्सी किंवा जे आपण केसेस टोटल नंबर ऑफ केसेस म्हणतो त्याच्यातल्या जवळजवळ 60% केसेस ह्या ट्रायल स्टेजला असतात साधारणपणे आणि त्या रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सच्या वेगवेगळ्या स्टेजेसला आहेत सध्या. तर आत्ता विचार करताना जर आपण पाहिलं की ऑनलाईन हिअरिंग चालू आहे, अर्जंट मॅटर्स ॲड्रेस होत आहेत, पण त्याचबरोबर ह्या जे ट्रायल्स जे आहेत जे जवळजवळ गेली 4 महिने म्हणता येईल हे प्रलंबित आहेत आणि याच्यामुळे त्याचा जो कॅस्केडिंग इफेक्ट आहे, त्याचा जो लार्जर इफेक्ट आहे तो असा आहे माझ्या मते की
याच्यामुळे जे पेंडन्सी आहे एकंदर ट्रायल कोर्टामधली ही वाढणार आहे. आणि ही जर वाढली तर ती एवढी वाढू शकते की त्याच्यामुळे जे अपेलेट कोर्ट्स आहेत त्यांनाही त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे जर ट्रायल्स मुळात चालल्याच नाहीत, जर ॲक्विटल कन्व्हिक्शन झाले नाहीत, जर सिव्हिल ट्रायल्स चालल्या नाहीत, डिक्रीज आल्या नाहीत, तर मग पुढे अपेलेट कोर्टाचे जे कामकाज आहे ते अफेक्ट होणार निश्चितपणे. दुसरं एक असं मला वाटतं की म्हणजे याचा विचार केला पाहिजे की अर्थात एकीकडे सिस्टीमवरती बर्डन आहे हे वकील वर्ग म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे, आणि दुसरीकडे सिस्टीमनेही समजून घेतलं पाहिजे की आता जे आपण न्यू नॉर्मल म्हणतो त्या न्यू नॉर्मलमध्ये सगळे SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, प्रोटोकॉल्स वगैरे त्याची मर्यादा बाळगून ट्रायल्स सुरू करता येतील का, रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स हा विषय आपल्याला घेता येईल का, त्याच्यावरती नक्कीच खल झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं मला असं वाटतं की जिथं आता उदाहरणार्थ काही ट्रायल कोर्टामध्ये अर्जंट मॅटर्सचे फिजिकल हिअरिंग्स चालू आहे, अशा काही फिजिकल हिअरिंग्सना मी अटेंड केलंय आणि माझा जो वैयक्तिक अनुभव होता तोही मी मांडतोच आहे. असं आहे की फिजिकल हिअरिंग्स करताना दोन गोष्टी कोर्टांमध्ये जाणवल्या मला. एकतर होल्डिंग एरिया जो असतो वकिलांसाठी, म्हणजे वकिलांनी कुठे बसायचं, एकत्र यायचं, कुठे त्यांच्याकरता एकत्र बसण्याची व्यवस्था आहे का, तर असं चित्र सगळीकडेच आहे असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर बार रूम्स जे आहेत प्रत्येक कोर्ट कॅम्पसमध्ये बार रूम्स असतातच, आणि ते जर बार रूम्स काही ठराविक वेळेसाठी विथ ऑल प्रॉपर सॅनिटायझेशन, केअर, SOP, प्रोटोकॉल सगळं आपण पाळून जर ते केलं तर त्याच्यामुळे एक फार मोठा दिलासा वकिलांना मिळू शकतो. कारण सध्या होतंय काय की कॉरिडॉर्समध्ये थांबणं, जिथे बसायला जागा नाहीये अशा ठिकाणी कुठेतरी उभं राहणं बराच वेळ, काही चेअर्स वगैरेची व्यवस्था नसणं, त्याच्यामुळे वकील वर्ग थोडासा असा की फिजिकल हिअरिंग्सला जायचं का, मग थोडी रिस्की वाटतंय, असे विचार वकिलांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे, येत आहेत किंबहुना. त्याच्यामुळे हा एक मला वाटतो की महत्वाचा मुद्दा आहे की काही होल्डिंग एरियाज जर आपण केले, काही कोर्ट्सचा जर समजा आपण उपयोग असा केला, कारण सगळेच कोर्ट्स काही फंक्शनल नाही आहेत, काही कोर्ट्सचा उपयोग होऊ शकतो. कदाचित असंही होऊ शकतं की काही बाररूम जर ठराविक वेळेसाठी आपण चालू ठेवला विथ प्रॉपर केअर तर त्याचं उत्तर मिळू शकतं. तिसरं मला असं वाटतं, परत हा प्रॅक्टिकल भाग आहे, फिजिकल हिअरिंग्सच्या वेळेला मास्क घालून वकील वर्ग आर्ग्यू करतात, आणि आता जे सध्या ट्रायल कोर्टांसमोर जे बेसिकली चित्र आहे ते असं आहे की जज साहेबांच्या समोर एक प्लास्टिकची शीट असते, आपल्या तोंडावरती एक मास्क असतो, जज साहेबांच्या तोंडावरती मास्क असतो, सगळ्या स्टाफच्या सगळे मास्क घातलेलं असतं. त्याच्यामुळे होतं काय की वकिलांचं जे आर्ग्युमेंट सबमिशनच्या वेळेला आवाज कोर्टासमोर पोचत नाही, जज साहेबांसमोर तो आवाज पोचत नाही, आणि त्याचं एक थोडंसं आपण अगदी सोपं आणि प्रॅक्टिकल त्याला सोल्युशन असं आहे की आपण पब्लिक ॲड्रेस सिस्टीम किंवा आपण मायक्रोफोन्स जर इंट्रोड्यूस केले, लाऊडस्पीकर्स जे आपण ऑलरेडी उच्च न्यायालयामध्ये आपल्याकडे आहेत, तर तशी जर आपण काही व्यवस्था तिथे निर्माण करू शकलो तर त्याचा वकिलांना नक्कीच फायदा होईल. कारण फिजिकल फायलिंग आपण चालू केलेलं आहे, वन सेशन आता आपण करतो आहोत, आणि फिजिकल हिअरिंग्स पण अर्जंट मॅटर्समध्ये आहेत. तर हे सगळं असताना मग थोडी अजून आपण जर वकिलांना सुविधा देऊ शकलो या 2-3 प्रकारच्या, तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकेल. मला असं वाटतं की ट्रायल कोर्टामधल्या विषयांमधले साधारण हे चॅलेंजेस आहेत. तर आपण ह्या चॅलेंजेसकडे एक डोळसपणे पाहिलं पाहिजे, आणि सिस्टीम विरुद्ध वकील असं काही चित्र त्याच्यात नाहीये. इट्स अ क्वेश्चन ऑफ बॅलन्स, आणि ते टू वेज अप्रोच आहे. म्हणजे वकिलांनीही समजून घेतलं पाहिजे की सिस्टीमवरती जो ताण आहे तो काही लगेच जाणार नाही, आणि त्यांच्याही काही कन्स्ट्रेंट्स आहेत, आणि तसंच सिस्टीमनेही समजून घेतलं पाहिजे की ट्रायल कोर्टाच्या काही लॉयर्सच्या वेगळ्या अशा समस्या असू शकतात, तर त्या संदर्भात नक्की लक्ष घालून काही ना काहीतरी आपल्याला स्टेप्स घेणं गरजेचं आहे. वकील आणि पक्षकार याच्यातलं नातं, आणि स्पेशली या सगळ्या महामारीच्या काळामध्ये हे खरंच एक म्हणजे याला मानसशास्त्रीय खरं तर एक कंगोरा आहे की वकील आणि जो त्याचा पक्षकार असतो हे असं अगदी कधीच प्युअर प्रोफेशनल नातं नसतं. हे कधी कधी मैत्रीचं नातं असतं, कधी कधी त्याला काउन्सिलरचं रूप प्राप्त होतं, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या विपत्तीच्या काळामध्ये
जेव्हा आपण वकील आणि पक्षकार आणि ह्या एकंदर सगळ्या वकील ॲज अ सोसायटी म्हणून आपण जर जेव्हा विचार करतो, तेव्हा हे लक्षात येतं की थोडासा अगदी म्हणजे कदाचित मी चुकीचाही असेल, पण मला जो आलेला अनुभव आहे, तो असा आहे की वकील वर्ग जे पक्षकार आहेत, त्यांचा थोडाफार का होईना सिस्टमवरचा थोडा-थोडा विश्वास आता कमी होत चाललेला आहे की काय, असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे, की त्यांच्यामध्ये थोडीफार उदासीनता आलेली आहे. की आता रेग्युलर फायलिंग्स होत नाहीयेत. पटापट निकाल किंवा मॅटर्स पुढे जात नाहीयेत. सिव्हिल प्रोसिडिंग्स स्पेशली ज्या आहेत, ज्या अर्जंट स्वरूपाच्या फार नाहीयेत, त्या पुढे जात नाहीयेत. एन-सी-एल-टी किंवा डी-आर-टी किंवा फॅमिली कोर्ट्स असे जे ज्याला आपण अलाइड ब्रांचेस ऑफ ज्युडिशरी असं म्हणतो. त्यांचं त्या त्या कोर्टांमध्येही फार काही पुढे होत नाहीये. त्याच्यामुळे साधारणपणे जो एक जे एक एक क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स असं आपण ज्यांना आपण म्हणू शकतो. कदाचित काही क्लायंट्सच्या मनामध्ये असे विचार येऊ शकतात, की बाबा व्हॉट इज द वे फॉरवर्ड, की आता काय करायचं? की मॅटर्स पुढे जात नाहीयेत, फायलिंग्स होत नाहीयेत आणि याचा खरं तर गांभीर्याने इव्हन वकील वर्गाने पण विचार करायला पाहिजे, की प्रोफेशनली सुद्धा हा एक चॅलेंज आहे, की जर लार्जली असं जे चित्र दिसत असेल, की म्हणजे पक्षकारांच्या मनात जर असं चित्र असं असेल, तर ते चित्र नक्की आपण क्लिअर करायला हवं आणि त्यांना हे सांगायला हवं, की एक्झॅक्टली आपल्या सिस्टममध्ये काय-काय होतंय आणि त्यांना सरळ डिस्करेज करण्यापेक्षा माझं तरी असं प्रामाणिक मत आहे, की त्यांना हे सांगितलं पाहिजे, की ही परिस्थिती सगळीकडेच आहे आणि सिच्युएशन इज इम्प्रूव्हिंग अँड इट विल सर्टनली इम्प्रूव्ह मोर असं मला तरी नक्की वाटतं. खरं तर हे डिस्कशन आपलं जे आहे ते खूपच फ्रुटफुल आहे. मलाही त्या डिस्कशनमध्ये बरेच विचार मिळाले. कन्क्लुडिंग म्हणजे मी असं म्हणेन, की 2 बाजू आहेत. जसं मी मगाशी टेक्निकल बाजू मांडली, की कोर्टात जाताना किंवा गेल्यानंतर वकिलांना येणाऱ्या ज्या आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत, त्या मी मांडल्या आणि पक्षकारांच्या दृष्टिकोनातनं पण एकंदर जे क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स आपण म्हणतो, तसं काहीतरी कुठेसं होतंय, होऊ घातलंय असं एकंदर वाटतंय. तर या दोन्ही समस्यांकडे एकदा डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती होलिस्टिक उत्तर आहे. कारण ह्याला काही अशी स्टॉपगॅप उत्तरं मिळणार नाहीत. याला काही अशी तातडीची उत्तरं किंवा ओव्हरनाईट उत्तरं मिळणार नाहीत. कारण परिस्थितीच मुळात अशी आहे, की जी फारच अनप्रेसिडेंटेड अशा स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे त्याची उत्तरंही तशीच आपल्याला शोधावी लागतील आणि वकील वर्ग आणि पक्षकार आणि रादर सगळी सिस्टम एंटायर ज्युडिशियल सिस्टीम जी आहे आपली लीगल सिस्टीम ही एकत्र येऊन जेव्हा ॲप्लिकेशन ऑफ माइंड करेल, तेव्हा मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी नक्की लाँग लास्टिंग तोडगा असा निघेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. मी ॲडव्होकेट राजेश्वर पांचाळ, मुंबई उच्च न्यायालय. मी मागील जवळपास 15 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय येथे वकिली करत आहे आणि सध्याचा जो काही अनुभव आहे कोविड-19 किंवा कोरोना 19 याच्यामुळे जो लॉकडाऊन आणि लॉकडाऊनच्या संदर्भातून जो काही अनुभव आपल्या सर्वांना येत आहे. कदाचित आपण कुणीही स्वप्नामध्ये देखील आपल्या आयुष्यामध्ये असा अनुभव आपण कधी घेऊ, असं कधी आपण स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल. आणि सुरुवातीला ज्यावेळेस चायनामध्ये ही पॅन्डेमिक महामारी आली, त्यावेळेस देखील आपल्या मनामध्ये देखील असा विचार आला नाही, की आपण देखील येणाऱ्या काळामध्ये याचा बळी पडू किंवा याचे जे काही दुष्परिणाम आहेत, जे आपण देखील भोगणार आहोत. आणि अ, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आणि किंवा मार्चमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊनची सुरुवात झाली होती. इव्हन त्यावेळेस देखील असं वाटलं नव्हतं, की हे अ, येणाऱ्या अ, नजदीकच्या काळामध्ये अ, किंवा लांब म्हणजे जसं आजपर्यंत आहे, तोपर्यंत चालेल. आणि बघता-बघता आपल्या हातून अ, पूर्ण एप्रिल, मे, जून आणि जुलै आणि आज देखील आपल्या कुणालाही माहीत नाही किंवा आज कोणीही सांगू शकत नाही, की आपण परत पूर्वावस्थेमध्ये कधी येऊ शकाल. अशा परिस्थितीमध्ये एक वकील म्हणून माझं स्वतःचं जे काही अनुभव आहे, मी तुमच्यासोबत थोडक्या शब्दामध्ये शेअर करेन. सुरुवातीला अ, मला असं वाटलं होतं, की 1 महिना किंवा 2 महिन्यानंतर आपण ह्या ह्या परिस्थितीवर मात करू आणि आपलं आयुष्य पूर्ववत आपण स्टार्ट करू. पण ज्यावेळेस हे कंटिन्यू चालू आहे
आणि लॉकडाऊन संपल्याच्या नंतर देखील लोकांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे आणि लोक बाहेर येण्यास अ, अ, अदरवाईज शक्य नाही म्हणा किंवा अ, शासन व्यवस्था देखील कडेकोट बंदोबस्त करत आहे. अशा परिस्थितीमध्ये जो वकिलांचा अनुभव आहे तो फार एक प्रकारचा वाईट अनुभव आहे असं मला नमूद करावंसं वाटते. आता मी कोर्टमध्ये माझं ऑफिस आहे आणि त्याचा महिन्याचा जो अ, माझं ऑफिस भाड्याचं आहे आणि महिन्याचा जो काही भाड्याचा खर्च आहे, जो नॉर्मल पोझिशनमध्ये, नॉर्मल कंडिशनमध्ये ₹20,000 मला सहज वाचायचा. काहीच वाटायचं नाही. कारण तशी आपली रोज इन्कम देखील असायची. पण मागच्या 4-5 महिन्यामध्ये अ, कुठलंच नवीन केस किंवा कुठलंच नवीन इन्कम नसल्यामुळे आता असं वाटायला लागलं, की हे ऑफिस म्हणजे आपण मेंटेन करू शकत नाही. आणि ऑफिसचे जे आमचे अ, अ, भाड्याने ज्यांच्यापासून आपण ऑफिस घेतले जे मालक म्हणा, ते देखील सारखा फोन करून सांगत आहेत, की "सर कम से कम इतना महीने का तो दो, उतना महीने का तो दो." आता आपलं इन्कमच सगळं टोटल स्टॉप झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं लाईफ, स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवून ह्या सगळ्या गोष्टी, व्यावहारिक गोष्टी, ऑफिस मेंटेन करणे, ह्या गोष्टी मेंटेन करणे, ह्या सगळ्या अशक्यप्राय झालेल्या आहेत. सगळ्यात पहिला हा माझा अनुभव आहे, की ऑफिस मेंटेन करणे हे सर्वसामान्य म्हणजे माझ्या वयाच्या किंवा माझ्यासारख्या वकिलांचं समोरचं सगळ्यात मोठं अडचणीचं काम आहे. म्हणून मी आतापर्यंत ऑफिस मेंटेन करत आलेला आहे. पण शेवटी आता कंटाळून नाईलाजावं म्हणून मी या महिन्याच्या अखेरपर्यंत ऑफिस बंद करणार आहे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात का असेना. कारण आता मला माहीत नाही, की अजून किती महिने आपल्याला पूर्ववत लाईफ प्राप्त करण्यासाठी लागणार आहे. किती काळ लागणार आहे. मग तोपर्यंत आपण घरी बसून ऑफिसचं किराया देत बसणे आणि ज्यावेळेस पर्टिक्युलरली आपलं काही इन्कम नसताना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये माझाच एक अनुभव सांगतोय. एक आता आपलं कोर्ट जे आहे व्हर्चुअल स्वरूपातून चालू आहे म्हणजे ऑनलाईन चालू आहे. ऑनलाईन चालू असताना व्हर्चुअल कोर्ट चालू असताना ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल गोष्टी आणि टेक्नॉलॉजीचं आपल्याला माहिती असणे किंवा त्याच्यामध्ये आपण यूज टू असणे ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे करत असताना माझा एक पर्सनल अनुभव असा आहे, की मला एक नाशिकमधल्या व्यक्तीचा फोन आला होता क्लायंट म्हणून आणि त्याच्यावर कुठलीतरी एक फौजदारी केस दाखल झाली होती. तर त्याला अँटिसिपेटरी बेल घ्यायचा होता. आता अँटिसिपेटरी बेल घ्यायचा असेल, तर नॉर्मली आपण रेग्युलर बेल करत असताना तो व्यक्ती जेलमध्ये असतो किंवा आतमध्ये असतो, तर त्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला एक्झेम्प्टेड असते. पण अँटिसिपेटरी बेल घेत असताना आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं असते. आणि कोर्टामध्ये आपण ज्यावेळेस व्हेरिफिकेशन करतोय, तर त्याला एकतर त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष कोर्टामध्ये प्रेझेंट असणे म्हणजे ऑफिसर समोर, त्याच्यासमोर आपण अफर्म करतो पिटिशन, ॲप्लिकेशन किंवा त्याला नोटरी करून आपण देऊ शकताय. आता अशा परिस्थितीमध्ये मी आहे मुंबईमध्ये माझ्या घरी बसून. क्लायंट आहे नाशिकमध्ये बसून. नोटरी कुठं आहे? कारण प्रत्येक जण लॉकडाऊनमुळे घरामध्ये आहे. तर हे नोटरी करून किंवा त्या पिटिशनला अफर्म करून कोर्टामध्ये पिटिशन कसं सादर करण्यात यावं? हा एक माझ्यासमोरचा अडचणीचा प्रश्न ठरल्यामुळे मला हे पिटिशन घेता आलं नाही, करता आलं नाही. म्हणून मला हे खेदानं असं नमूद करावं वाटतं, की अशा वेळेस त्या व्हर्चुअल सिस्टमचा एक पार्ट म्हणून नोटरीची किंवा पिटिशन अफर्म करण्याचीच आवश्यकता का असायला पाहिजे? हा माझ्यासमोरचा एक प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण व्हर्चुअली पिटिशन किंवा हिअरिंग घेऊ शकतो, त्यावेळेस पिटिशनला नॉर्मल पद्धतीमध्ये अफिडेव्हिट करणे, अफर्म करणे, व्हेरिफाय करणे, ह्या देखील व्हर्चुअल स्वरूपाचं एक जोड देणे महत्त्वाचे आहे. तरच आपण घरी बसून, घरामध्ये राहून आणि आपला पक्षकार महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून आपण कोर्टाची जे आपले ॲक्सेस टू जस्टिस त्याला आपण म्हणताय, म्हणजे कोर्टाच्या पायरीवर आपण येऊ शकतोय. असं एक माझा एक्सपिरियन्स आहे. दुसरा एक्सपिरियन्स असा आहे, की ह्या परिस्थितीचा आपल्याला कुठलाही पूर्वसूचना नसल्यामुळे आपण आपल्या डेली रूटीन लाईफमध्ये, व्यवहारामध्ये आपण जे काही कार्य करायचो आणि आपल्या जवळ जो काही पैसा होता, जी काही संपत्ती होती, जी काही आपली इन्कम होती, ती प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे त्या इन्कमचा, त्या संपत्तीचा, त्या पैशाचा चांगला उपयोग व्हावा म्हणून ती इन्व्हेस्ट करत करत असते.
तर मी देखील अशाच प्रकारे माझं जे काही मागील वकिलीच्या क्षेत्रामध्ये माझं जे काही इन्कम असेल त्याचा एक चांगला उपयोग व्हावा म्हणून मी माझ्या गावाकडे गेल्या वर्षी शेती घेतलेली आहे. आता मला हे माहिती नव्हतं, की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असा दिवस बघावा लागेल. आता माझा जे काही चांगल्या प्रकारचा जो काही बँक बॅलन्स किंवा जे काही इन्कम ज्याला म्हणू शकता, ती सर्वच्या सर्व इन्कम मी जी आहे माझ्या शेतीमध्ये घेण्यासाठी इन्व्हेस्ट केलेली आहे. आता त्याच्यानंतर हे लॉकडाऊन पद्धती सुरू झालेली आहे. म्हणजे रेग्युलर इन्कमच्या आधारावर जे काही नॉर्मल लाईफ चालायचं, ते सर्वच्या सर्व आता एक प्रकारे थांबलेलं आहे. आणि कदाचित आपल्याला जर माहिती असेल, की येणाऱ्या काळामध्ये असा काही प्रकार होणार असेल, तर आपण आपल्याजवळ जे काही पैसा आहे, जी संपत्ती आहे, ते आपण त्याचा चांगल्या प्रकारे सदुपयोग करू. म्हणजे आजच्या काळामध्ये जसं ₹1 देखील खर्च करणे, म्हणजे आपण विचार करतोय. कारण ज्यावेळेस तुमच्या बाहेरून येणारा इन्कम तुमच्या हातामध्ये नाही, त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जे काही पैसा आहे, ते फक्त आणि फक्त तुमच्या अति मूलभूत गरजा काय आहेत, तोच विचार करणार. तर आता ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला हे देखील कळालेलं आहे, की आपल्या खरोखर गरजा काय आहेत. तर खरोखर गरजा आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्याच आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या काही आपण गोष्टीवर खर्च करतोय, त्या आपल्या लक्झरियस गोष्टी आहेत. ह्या देखील लॉकडाऊनमुळे आपल्याला कळालेल्या आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला एक पॉझिटिव्ह देखील गोष्ट याच्यातून अशी वाटते, की नॉर्मली आम्ही कोर्टामध्ये बघतोय, की अ, 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 बऱ्याच ठिकाणी जे पक्षकार असतात ते अ, म्हणजे मोठमोठे जे वकील आहेत, जे जे तारखेनुसार म्हणजे हिअरिंगनुसार त्यांनी फीस आकारतात. म्हणजे काउन्सिल ज्याला म्हणतोय आपण. तर अशा लोकांना देखील याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण लॉकडाऊन संपल्याच्या नंतर पूर्वस्थिती पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल, हे आपण आता सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षकार ही पूर्वीच्या सारखे काउन्सिल सीनियर काउन्सिल, सीनियर ॲडव्होकेट यांना एंगेज करून त्यांच्यामार्फत आपली बाजू मांडेल, ही देखील पक्षकाराची ती पहिल्यासारखी परिस्थिती नसणार आहे. तर हा राहिला माझा पर्सनल एक्सपिरियन्स आणि त्याचसोबत मी अशी अपेक्षा करतो, की नजदीकच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये यातून आपण बाहेर पडू आणि तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह असू नका आणि हा काळ देखील जाणारा आहे. जगामध्ये पर्मनंट असं काहीच नाही. चेंज इज द रूल ऑफ नेचर अँड this time also shall pass and we shall succeed to remain safe. That's all. नमस्कार. मी ॲडव्होकेट स्वरूप गोडबोले. मी पुण्यात ट्रायल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. कोविड-19 या संकटामुळे वकिलांवर काय परिस्थिती आली, माझ्यावर काय परिस्थिती आली असंही आपण म्हणू शकतो. याबाबत एक 10 मिनटं बोलायची मला संधी दिल्याबद्दल मी ॲडव्होकेट प्रवर्तक पाठक याच्या आधी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे आता कोविड-19 हे किती मोठं संकट आहे आणि प्रत्येकालाच माहिती आहेत ह्या गोष्टी. या संकटाला सामोरं जाताना म्हणजे संकट म्हणल्यानंतर काही ना काही तर आपल्यावर त्याचे वाईट परिणाम होणार. अगदी आपण ती लढाई जिंकून म्हणजे लढाई लढून जिंकलो तरी सुद्धा लढाई लढलो म्हणल्यावर काही ना काही तर नुकसान होणारच. एक साधा मुद्दा सांगतो. 15 का 17 मार्चपासून आजपर्यंत म्हणजे 4 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. पुण्यातली कोर्टं ऑलमोस्ट संपूर्णपणे बंद आहेत. ऑलमोस्ट काही ठराविक अर्जंट मॅटर्स फक्त चालू आहेत. नॉन लिटिगेशन प्रॅक्टिसच्या बाबतीत काही विशेष वेगळी परिस्थिती अशातला भाग नाही. त्याच्यामुळे 4 महिने 5 महिन्यात आता ऑलमोस्ट 5 महिने होतील आणि ती परिस्थिती काही लगेच सुधारेल असं वाटत नाही. 4-4, 5-5 महिने अक्षरशः काहीही रेव्हेन्यू जनरेट होत नसताना म्हणजे हाल होत आहेत अक्षरशः माझ्या वकील मित्रांचे सुद्धा. कसे काही जणांचा असं एक गोड गैरसमज असतो की वकिलाने 100 रुपये फी घेतली तर 100 रुपये तो घरी नेतो, तो नफा आहे त्याचा. तसं नाही होत. ऑफिसचं भाडं, लोन, क्लार्कचे पगार, रिसेप्शनिस्ट म्हणजे अनेक खर्च आहेत वकिलांवर आणि हे 4 महिने सगळे खर्च कसे बसे पूर्ण करणं
हे फार जिकरीचं काम झालं आहे, फार अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यामुळे मला वाटतं की याचे फार दुष्परिणाम होणार आहेत वकिली या प्रोफेशनवर, ह्या व्यवसायावर. जसं मी आत्ता म्हणालो की 4 महिन्याचा खर्च उरावर आला आहे आणि काही रेव्हेन्यू नाही. आता काय होतं आहे, कामाची एवढी गरज निर्माण झाली आहे की ह्याच्या पुढच्या म्हणजे जेव्हा केव्हा कोर्ट चालू होईल त्याच्यानंतरचा एक काळ असा असेल की काहीतरी प्रचंड प्रेशर येणार आहे कामावर. मग ते कोर्टांवर पण येणार आहे, एवढं थकलेलं काम पुढे आणलं. पण कसं आहे, प्रत्येक क्लायंटलाच त्याचा मॅटर अर्जंट वाटतं. तसंच वकिलांसाठी पण थोडंसं असं वाटतं की याच्यामुळे प्राईज कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणजे आता हे मी एक अंदाजे बोलतोय, नियम नाही आहे की खूप वेळा स्वतःची प्रॅक्टिसला सुरुवात करणाऱ्या काही ज्युनियर वकिलांमध्ये थोडीशी त्या छोट्या छोट्या असाइनमेंट्समध्ये प्राईजवर म्हणजे फी किती सांगतायत या बेसिसवर कॉम्पिटिशन होते, कामाची खेचाखेची होते. माझ्या मनात एक भीती आहे की 10-10, 15-15 वर्ष प्रॅक्टिस केलेल्या वकिलांमध्ये सुद्धा कोविड-19 नंतर काही काळ हे प्राईसच्या बेसिसवर कॉम्पिटिशन होईल, कामाची खेचाखेची होईल. एवढी वाईट परिस्थिती आहे. काही ज्युनियर वकिलांविषयी मला असं वाटतं, म्हणजे सगळ्या ज्युनियर वकिलांविषयी नाही, पण एक ठराविक एक क्लास असतो की जो त्या बॉर्डरवर आहे, प्रॅक्टिस करायची की नाही करायची. ह्या बॉर्डरवरच्या वकिलांमधून सुद्धा नंतर खूप मोठे आणि चांगले वकील निर्माण होतात. कोविड-19मुळे हा बॉर्डरवरचा जो क्लास आहे ना, तो सुद्धा वकिलीतून बाहेर फेकला जाईल की काय, अशी माझ्या मनात भीती आहे. आणि दुर्दैवाने सांगतो की आपल्या कायद्यामध्ये काही असे बदल होत आहेत की ज्याच्यामुळे दुष्काळात 13वा महिना म्हणावं तशी अक्षरशः वकिलांची परिस्थिती होती. इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड, जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण असं म्हणू की हा कायदा काही काळासाठी सस्पेंड झाला आहे, गायब झाला आहे. तसंच यातली दुसरी दुरुस्ती म्हणजे त्यातल्या फिनान्शियल डिफॉल्टचं पेक्युनरी लिमिट हे 1 कोटी केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षात या IPCवर प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची एक मोठी फळी निर्माण झाली, किमान मुंबईमध्ये तरी जी मला माहिती आहे. आज गेल्या 2 वर्षात तुम्ही दिलेल्या, सरकारने कायद्याने दिलेल्या संधीच्या जीवावर असते ते ऑफिसेस चालू झाली आहेत, फर्म्स चालू झाल्या आहेत, आणि अचानक तो कायदा असा तुम्ही सस्पेंड केला किंवा गायब केला म्हणू आपण. कसं सर्व्हाइव्ह होणार आहे हे सगळं? आणि हा एक बदल नाही, असे 10 बदल करायचाच प्रयत्न चालू आहे. चेक बाउन्स हा ऑफेन्स सेक्शन 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट डिक्रिमिनलाइज करायचं चाललंय. साहेब, म्हणजे प्रत्येक शहरात मला अनेक सिनियर चेंबर्स माहिती आहेत की जे फक्त चेक बाउन्सच्या केसेस चालवतात. तुम्ही अचानक हा गुन्हा रद्द करून टाकताय, डिक्रिमिनलाइज करून टाकताय. ऑफकोर्स याचा जसा इतर माणसांवर आणि इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे तसाच वकिलांवर सुद्धा होणार आहे. ॲज अ लिगल इंडस्ट्री हा पण एक तुम्ही इकॉनॉमीचा भाग आहे म्हणून विचार करा ना. एकीकडे कायदा सांगतो की वकिलांनी दुसरा धंदा करायचा नाही, दुसरा व्यवसाय करायचा नाही, म्हणजे पार्ट टाइम नोकरीच केली असं चालणार नाही. का तर वकिली हे नोबेल प्रोफेशन आहे. वकिली करण्यासाठी तुम्हाला ह्या वकिली प्रोफेशनला दिवसभर अटेन्शन द्यायला पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे. साहेब, मला हे सगळं मान्य आहे, पण आजची परिस्थिती बघा. हे कायदे कधी निर्माण झाले, तो काळ कुठला, आणि 2020 मध्ये ज्या प्रकारे आज लिगल इंडस्ट्री उभी आहे हा काळ कुठला. एकीकडे वकिलांवर बंधनं आणली जात आहेत की त्यांनी दुसरा बिझनेस करायचा नाही, दुसरा धंदा करायचा नाही, आणि वकिलीला काही पॅरलल प्रोफेशन्स आहेत जसं की CA आहे, CS आहे. अशा पॅरलल प्रोफेशन्सला मात्र तुम्ही लिटिगेशन प्रॅक्टिस करायची अनेक ठिकाणी संधी देत आहे, परवानगी देत आहे. मला त्या प्रोफेशन्सविषयी प्रचंड आदर आहे. फार अवघड असतात त्यांच्या परीक्षा. त्या प्रोफेशनसाठी सुद्धा वकिली एवढ्याच, चला मी तर म्हणेन वकिलीपेक्षा 1% जास्त अभ्यास लागतो आणि दिवसभराचं अटेन्शन लागतं. तर मग एक माणूस जर एका महिन्यात टॅक्स ऑडिट आणि रेरामध्ये येऊन लिटिगेशन करू शकतो, म्हणजे प्रत्येक प्रोफेशनमध्ये त्यांचे स्कोप वाढत चाललाय, त्यांची व्हर्टिकल्स वाढत चालली आहेत,
पण वकिलांना मात्र या परवानग्या मिळत नाहीयेत. वकिलांचा स्कोप मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललाय, संकुचित होत चाललाय. लिटिगेशन प्रॅक्टिस म्हणा किंवा अगदी नॉन लिटिगेशन कन्सल्टन्सीमध्ये सुद्धा आज प्रत्येक जण कबूल करेल की हा काय आता फक्त वकिली या किंवा LLB झालेल्या आमच्या वकिलांचीच मोनोपोली असं राहिलेलं नाहीये. मग ह्या अशा प्रोफेशनला तुम्ही काही प्रमाणात तरी वेगळा बिझनेस करायची परवानगी द्यावी. नाहीतर ॲटलिस्ट लिटिगेशन, सगळ्या प्रकारची ही लिटिगेशन फक्त वकिलांसाठी लिमिटेड तरी ठेवा. ह्या मधला अजून एक मला मुद्दा वाटतो की कोविड-19नी एक जबरदस्त सगळ्यांना जाणीव करून दिली आणि ती म्हणजे डिसेंट्रलायझेशनची. मला वाटतं आता व्हर्च्युअल कोर्ट्स जसे असतील त्याचनुसार काही प्रमाणात तरी न्याय आपल्या दारी, आपण ह्या तत्वाला अनुसरून काही प्रमाणात ज्युडिशियरीमध्ये, हायर कोर्ट्समध्ये, ट्रायब्युनल्समध्ये सुद्धा एक डिसेंट्रलायझेशनचा विचार करावा की हे असं संकट पुन्हा कधी आलं भविष्यामध्ये तर जसं आता झालं की मुंबईवर करोनाची साथ पसरते म्हणल्यावर एक भीती निर्माण झाली. त्या मुंबईमध्ये साचलेल्या अनेक गोष्टींवर एक संकट आलं, सगळी माणसं पळत आपापल्या घरी निघून गेली. ही अशी सिच्युएशन म्हणजे करोनासारखा दुसऱ्या कुठलं एखादं संकट परत पण येऊ शकतं 2 वर्षांनी, 4 वर्षांनी. पण आपण म्हणजे ह्या संकटातनं शिकून काहीतरी पुढे गेलं पाहिजे. मला वाटतं की डिसेंट्रलायझेशनवर सुद्धा म्हणजे लिगल इंडस्ट्रीसाठी सुद्धा डिसेंट्रलायझेशन होणं हे फार गरजेचं आहे. मी पाठीराखा म्हणतो कोर्टांना, सगळे जजेस कधी ना कधी वकील होते म्हणून पाठीराखा म्हणतो असं नाही, पण आज संपूर्णपणे समाजाभिमुख काम करणारा या नोबेल प्रोफेशन स्वतःच्या खांद्यावर घेऊन वकिली करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी सरकारने कोर्टाकडून काहीतरी एक मदतीचा हात द्यावा. अनेक ठिकाणी वकिलांना अनसिक्युअर्ड लोन दिली जात नाहीत, पर्सनल लोन दिली जात नाहीत, अगदी नॅशनलाइज बँकांमध्ये सुद्धा. ॲटलिस्ट ह्यामध्ये तरी तुम्ही काहीतरी बदल करा. कंपन्यांना अनेक ठिकाणी तुम्ही 10% एक्स्ट्रा लोन दिली आहेत. वकिलांसाठी कुठल्या तरी स्कीम आणाव्यात अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. हसून मी काय बोलणार. सिनियर्स आहेत, जाणते माणसं सरकारमध्ये आहेत, त्यांनी काहीतरी आज पावलं उचलावीत एवढीच विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अभय अंतुरकर आहे. मी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो. कोविड-19नी खरंच आपल्या सगळ्यांना एक धक्का दिला. खरं म्हणजे या गोष्टी हसण्याजोग्या नाही आहेत. बऱ्याच लोकांना कोविड-19चा त्रास झाला आहे. बऱ्याच लोकांना कोविड-19मुळे झालेल्या लॉकडाऊननी खूप त्रास झाला आहे. आज मला प्रवर्तक पाठकजींनी सुप्रीम कोर्टच्या दृष्टिकोनातून कोविड-19 आणि कोविड-19च्या संदर्भात माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला काय त्रास होत आहे याबद्दल बोलायला आमंत्रित केलंय. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं सांगायचं तर माझ्या प्रॅक्टिसमधला आजचा सर्वात मोठा त्रास हा आहे की कुठलंही भारतातलं कुठलंही हायकोर्ट पूर्णपणे चालू नाही झालं. कारण जोपर्यंत हायकोर्ट चालू होत नाही तोपर्यंत एक सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाची वकिली चालूच शकत नाही. जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज काय करायचं. पण मला वाटत नाही की या परिस्थितीत कुठल्याही हायकोर्टाला अशा प्रकारच्या कारणासाठी पूर्णपणे चालू करायची विनंती करणं हे योग्य आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा खरं म्हणजे कोविड-19मुळे लॉकडाऊन इम्प्लिमेंट झालेले आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लॉकडाऊन इम्प्लिमेंट झालेले आहेत. दिल्लीबद्दल बोलायचं तर दिल्लीत बऱ्यापैकी स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं. याच्यामुळे सुप्रीम कोर्ट बंद झालं. सुप्रीम कोर्टाने एक व्हर्च्युअल सिच्युएशन तयार केली की जिथे फायलिंग व्हर्च्युअल होतं, मेन्शनिंग व्हर्च्युअल होतं, अपिअरन्सेस व्हर्च्युअल होतात.
आणि मॅटर सुद्धा व्हर्च्युअलीच चालतात. सुरुवातीला आम्हाला सगळ्यांनाच याचा बऱ्यापैकी त्रास झाला. पहिलं म्हणजे या प्रकारे आर्ग्यू करण्याची आपल्याला कोणालाही सवय नसते. आपण जेव्हा युक्तिवाद करतो तेव्हा आपण जजकडे बघतो. जज आपल्या आर्ग्युमेंट्सना कसे रिॲक्ट करतायत हे बघतो. त्या रिॲक्शनच्या आधारे आपण आपला आर्ग्युमेंट कॅलिबर करतो आणि त्या प्रकारे आपण इतके वर्ष आर्ग्युमेंट करत आलो. आत्ता जेव्हा मला जज साहेब फक्त एका स्क्रीनवर दिसतात आणि मला त्यांचे हावभाव दिसत नाहीत, त्यांचे एक्सप्रेशन्स दिसत नाहीत, रिॲक्शन्स दिसत नाहीत, तेव्हा खरं म्हणजे मला कळत नाही की मी जे कंटेन्शन त्यांच्यासमोर प्रेझेंट करतोय ते त्यांना पटतंय का नाही पटत आहे. आणि त्यामुळे व्हर्च्युअल कोर्टमध्ये आर्ग्यू करणं याला एक कम्प्लिटली वेगळा स्किल सेट लागतोय, जो स्किल सेट आपण सगळेच एकत्र डेव्हलप करतोय आता. मला वाटत नाही कोणीही तो मास्टर केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पद्धतीने हे व्हर्च्युअल कोर्ट बऱ्यापैकी कंडक्ट केलेलं आहे असं माझा तरी एक्सपिरियन्स आहे. पण याच्या मागचं माझ्या मते सर्वात मोठं कारण हे आहे की सुप्रीम कोर्टात ज्या प्रकारची कामं येतात ती बाकी कुठल्याही कोर्टाच्या कंपॅरिझनमध्ये फार लिमिटेड आहे. सुप्रीम कोर्टात शेवटी आपण काय आर्ग्यू करतो? आपण SLP आर्ग्यू करतो, रिट पिटिशन आर्ग्यू करतो, ट्रान्सफर पिटिशन आर्ग्यू करतो. याच्या व्यतिरिक्त एका नॉर्मल दिवशी तुम्ही सुप्रीम कोर्टात बाकी कुठल्याही प्रकारचं मॅटर आर्ग्यू करत नाही. त्यामुळे लार्जली या 3 प्रकारचेच मॅटर्स असल्यामुळे सुप्रीम कोर्टाला फिजिकल मधनं व्हर्च्युअलमध्ये ट्रान्सफॉर्म करणं तितकंसं अवघड झालं नसावं. ऑफकोर्स आय एम नॉट इन एनी वे trying to demean the efforts taken by the Supreme Court to shift all its functioning in the virtual manner, पण हा सुद्धा एक मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टात जेव्हा व्हर्च्युअल अपिअरन्सेस आणि व्हर्च्युअल हिअरिंग इंट्रोड्यूस झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने एक फार डिटेल वेबिनार कंडक्ट केलं होतं. त्यात त्यांनी फायलिंग कसं करायचं, मेन्शनिंग कसं करायचं हे सगळं फार चांगल्या पद्धतीने सगळ्यांना समजावलं. पण कुठल्याही नवीन गोष्टीसारखं या गोष्टीत सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आलेच. पण सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रीनी मात्र आम्हाला यात खूप मदत केली. पण नाही म्हटलं तरी एका रेग्युलर हिअरिंगच्या वेळेस सुप्रीम कोर्ट मिसलेनियस डेला दिवसाला 60 ते 70 मॅटर लिस्ट करायचं. त्या 60-70 मॅटर्स हे 10 बेंचेस समोर लिस्ट व्हायचे. म्हणजे कमीत कमी दिवसाला 700 मॅटर्स तरी सुप्रीम कोर्ट ऐकायचं. आता आजच्या तारखेला 10 बेंचेस तर अवेलेबल नाही आहेत. बेंचेसचं प्रमाण कमी झालंय. तसंच जितके मॅटर्स त्यांच्यासमोर लिस्ट होतात ते सुद्धा कमी झालेत. माझ्या मते ऑन एन ॲव्हरेज सुप्रीम कोर्ट कदाचित 25 ते 30 मॅटर्स दिवसाला ऐकत असेल. सो त्यामुळे बॅकलॉग जो केसेसचा आहे तो वाढत चाललाय. हॅव्हिंग सेड दिस, आपल्याला हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे की सुप्रीम कोर्ट जजेस जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने हे ॲड्रेस करायचा 100% प्रयत्न करत आहेत. अजून एक जे डेली फंक्शनिंगमध्ये आम्हाला त्रास होतो तो हा आहे की सुप्रीम कोर्टात आधी सुद्धा अर्जंट मॅटर मेन्शन करण्याची जी पद्धत होती ती तुम्हाला जाऊन मेन्शनिंग रजिस्ट्रार समोर मेन्शन करावं लागायचं आणि त्यांना जर पटलं तर मग ते मॅटर लावायचे आणि नाही पटलं तर तुमचं युज्युअल कोर्समध्ये मॅटर यायचं. आजच्या तारखेला सुद्धा तीच पद्धत आहे. फक्त ईमेलद्वारे तुम्हाला मेन्शनिंग रजिस्ट्रारना पत्र पाठवावं लागतं आणि तुमच्या मॅटरमधली अर्जन्सी काय आहे ते सांगावं लागतं. पण आधी अजून एक पद्धत होती की जर मेन्शनिंग रजिस्ट्रारनी आमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं तर आम्ही सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस साहेबांसमोर जाऊन हे मॅटर मेन्शन करू शकत असायचं. पण आता ते मात्र आम्हाला अवेलेबल नाही. त्यामुळे जर मेन्शनिंग रजिस्ट्रारला माझी अर्जन्सी पटली नाही तर मी पुढे काही करू शकत नाही. आपण सर्वांनी न्यूजमध्ये वाचलं असेल की राजस्थान क्रायसिसच्या संदर्भात जेव्हा अर्जन्सी होती तेव्हा कपिल सिब्बल साहेबांनी दुसरं एक मॅटर चीफ जस्टिस साहेबांसमोर आर्ग्यू करत असताना त्यांचं मॅटर मेन्शन केलं. आता हे कपिल सिब्बल साहेब हु इज नोन टू बी हु इज अ व्हेरी रिस्पेक्टेड लॉयर ते हे करू शकतात.
एक ज्युनियर लॉयर हे कितपत करू शकेल ह्याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहे. फायलिंगसाठी सुद्धा आपल्याला एक गृहीत धरता येणार नाही की सगळ्यांकडेच एक चांगला स्कॅनर असेल, सगळ्यांकडेच एक चांगला प्रिंटर असेल, सगळ्यांकडेच एक चांगला कम्प्युटर असेल ज्याच्या आधारे फायलिंग हे ते सरळ पद्धतीने करू शकतील. त्यात बरेच चॅलेंजेस आहेत. मी आज तुमच्याशी बोलतोय ते पुण्यात बसून बोलतोय. मी तुम्हाला हे सांगू शकतो की माझ्या दिल्लीच्या चेंबरमधलं जे इंटरनेट आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये माझ्या पुण्याच्या चेंबरचं इंटरनेट तितकंसं चांगलं नाही. आणि हे पुणेकर असून सुद्धा मी पुण्याबद्दल हे बोलतोय. ह्याच्यामुळे मला मॅटर्स फाईल करताना थोडासा त्रास होतोच. तसंच पुण्यात मागचे 10 दिवस लॉकडाऊन होतं. त्या लॉकडाऊनमध्ये मला माझ्या चेंबरमध्ये जाता येत नव्हतं. चेंबरमध्ये जाता येत नसताना घरून मॅटर फाईल करणं किती अवघड आहे हे याबद्दल मी एक वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी बोलू शकेन किंवा वेगळ्या वेळेस तुमच्याशी बोलू शकेन. पण हे सगळे चॅलेंजेस शेवटी आपल्याला ओव्हरकम करायचे. आपण वकील म्हणून बरेच चॅलेंजेस आपण फेस करतोच दररोज आणि ते आपण ओव्हरकम केलेलेच आहेत. तसाच हा एक चॅलेंज आहे व्हर्च्युअल कोर्ट्सचा, व्हर्च्युअल फंक्शनिंगचा, व्हर्च्युअल ई फायलिंगचा आणि व्हर्च्युअल चेंबरचा. उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा मला चेंबरला ऍक्सेस नव्हता आणि माझ्या घरचं इंटरनेट फारसं नीट चालू नव्हतं, तेव्हा मी माझ्या फोनवरच्या 4G आणि हॉटस्पॉटचा वापर करून मॅटर्स फाईल करत होतो आणि मॅटर्स कंडक्ट करत होतो. जेव्हा मला डॉक्युमेंट स्कॅन करायचे होते आणि माझ्या चेंबरमधल्या स्कॅनर चा ऍक्सेस नव्हता, तेव्हा मी माझ्या फोनवरच्या काही स्कॅनिंग ऍप्स वरनं डॉक्युमेंट स्कॅन करून ते अपलोड करायचा प्रयत्न करत होतो. ह्यात त्रास झाला का? प्रचंड त्रास झाला. पण माझे पक्षकार माझ्यावर निर्भर आहेत. त्यामुळे मला त्रास होतोय म्हणून मी आज मॅटर फाईल करणार नाही आणि लॉकडाऊन उठल्यानंतर मी फाईल करीन हे माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हणून मी हा पर्याय शोधला. अर्थात माझे जे त्रास आहेत ते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना जो त्रास होत असेल त्याच्या कंपॅरिझनमध्ये खरं म्हणजे काहीच नाही. आय एम अवेअर ऑफ दिस. पण जो काय त्रास होतोय, जे काय चॅलेंजेस आहेत ते शेवटी ओव्हरकम करून वी हॅव टू अड्रेस द सिच्युएशन दॅट वी आर इन. ह्या चॅलेंजेसमध्ये तुमच्यासोबत मी सुद्धा उभा आहे आणि मी सुद्धा तुम्हाला ज्या प्रकारे मदत करू शकतो ती करायला तयार आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की खंबीर राहा. आणि मी शेवटी ज्युनियर आहे, पण काय म्हणतात ते, ती कविता आहे तसं मी तुम्हाला सांगू शकतो की आपण सगळेच एकामेकाच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणू आणि आपण जरूर एकत्र लढू अँड वी विल ओव्हरकम दिस. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद ॲडव्होकेट अभय अंतुरकर. खरं तर आजच्या सगळ्याच वक्त्यांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर उदय वारुंजीकर सर, ॲडव्होकेट आशिष चव्हाण सर, श्री ॲडव्होकेट राजेश्वर पांचाळ, ॲडव्होकेट स्वरूप गोडबोले आणि ॲडव्होकेट अभय अंतुरकर ह्या पाचही महाराष्ट्रातल्या वकिलांनी आपल्या पुढे वकिली व्यवसाय म्हणून नेमके काय काय प्रश्न या परिस्थितीमुळे उद्भवले आहेत हे प्रश्न सगळ्यांपुढे थोडक्यात मांडले. पण मला खात्री आहे की आपल्याही मनात असेच काही प्रश्न नक्की असणार आहेत. आपल्या मनात जे प्रश्न सलतायत, आपल्याला वकिली व्यवसाय करताना ज्या काही समस्या या परिस्थितीमुळे उद्भवल्यात असं वाटतंय आणि ज्या समस्यांना येत्या काळात आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे, या संदर्भात जर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल, तुम्हाला तुमचे प्रश्न जर मांडायचे असतील तर आठवणीने खालती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मनातले तुमचे प्रश्न, तुमचे विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा अथवा आमच्या फेसबुक पेजच्या मेसेंजरद्वारे तुम्ही आम्हाला मेसेजवरती देखील पाठवू शकतात. आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा एकत्रित सारासार विचार करून त्यावरती आपण कशा पद्धतीने मार्ग काढावा याचा दुसरा भाग हा आपण पुढच्या रविवारी करणार आहोत. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद.
आणि हो, जाण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आप्तेष्टांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आठवणीने आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल फॉलो करा. धन्यवाद.